नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी एक पवित्र आणि भावनिक क्षण असा असतो. पोटात बाळाची चाहूल लागते तेव्हा संपूर्ण कुटुंब आनंदात न्हाऊन निघतं. पण कधीकधी कोणतीही स्पष्ट कारणं नसताना बाळ पोटातच दगावते आणि त्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रांमध्ये आणि प्राचीन ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की काही पापांचा परिणाम गर्भावर होतो. जाणून अजाणून केलेली काही कर्मे, चुकीची वागणूक, नियमभंग किंवा पवित्र गोष्टींचा अपमान यामुळे गर्भहानी होऊ शकते असं मानलं जातं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कोणती पापं गर्भासाठी घातक ठरतात, गर्भ टिकण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात आणि या पापांपासून मुक्त होण्यासाठी कोणते उपाय करता येतील. मित्रांनो, ही माहिती केवळ कथा नाही, तर धर्मशास्त्रातून आलेलं गूढ ज्ञान आहे. ही माहिती शेवटपर्यंत ऐकली तर अनेक चुकीच्या समजुती दूर होतील आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुःखापासून संरक्षण होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करूया. कोणत्या पापांमुळे बाळ पोटातच मरण पावते? फार पूर्वीची गोष्ट आहे. आनंदपूर नावाचे एक समृद्ध राज्य होते. त्या राज्यावर राजा प्रताप आणि राणी रूपवती यांची सत्ता होती. राजा प्रताप शूर आणि न्यायप्रिय शासक होता, तर राणी रूपवती दिसायला अतिशय सुंदर, स्वभावानी साधी आणि अत्यंत धार्मिक वृत्तीची होती. दोघेही आपल्या प्रजेवर मुलाबाळांसारखे प्रेम करत होते. राज्यात सुख समृद्धी होती आणि कुणालाही कशाचीच कमी नव्हती. तरीसुद्धा राजदरबारात एक खंत होतीच. राजा राणींच्या आयुष्यात अजूनही अपत्याचा आनंद नव्हता. राजा प्रताप आणि राणी रूपवतीला अनेक वर्ष संतती होत नव्हती. एकंदर सर्व सुख प्राप्त होऊनही त्यांना अपत्य नसल्याची खंत अनेकदा बोचत असे. कुलदेवतेच्या मंदिरात ते दोघेही नित्य जाऊन संतती प्राप्तीची आर्त प्रार्थना करत. राजगुरू आणि ज्योतिषांनीही वेगवेगळ्या धार्मिक विधी आणि यज्ञ सुचवले होते. राजा राणींनी संतती प्राप्तीसाठी अनेक यज्ञ आणि दानधर्म केले होते. एवढे सगळे करूनही संतान होत नसल्यामुळे दोघेही मनात कुठेतरी चिंताग्रस्त होते. अखेर देवाला दया आली. एके दिवशी महालात आनंदाचे वारे वाहू लागले. राणी रूपवती गरोदर असल्याचे सुखद वृत्त समजले. ही वार्ता ऐकताच संपूर्ण राजवाड्यात उत्सव साजरा झाला. सेवकांनी आनंदाने गुलाल उधळला आणि शंखनाद केला. राजदरबारातील सर्वांनी राजदंपतींना हार्दिक शुभेच्छा दिल्या. राजा प्रताप तर आनंदाश्रूंनी देवाचे आभार मानत होता. राणी रूपवतीच्या डोळ्यांतही कृतज्ञतेचे आणि आनंदाश्रू तरळले. इतक्या वर्षांनी त्यांची मनोकामना पूर्ण होत होती. त्या संध्याकाळी राजवाड्यात मोठा सत्कार सोहळा आणि दानकार्य आयोजित करण्यात आले. गरिबांना अन्नवस्त्र वाटले गेले. देवळात विशेष पूजा करण्यात आली. सर्वत्र जल्लोष आणि आनंद उत्सव सुरू झाला. राजमाता म्हणजेच प्रतापराजाची आईसुद्धा आपल्या नातवंडाच्या प्रतीक्षेत होती. ही बातमी ऐकताच तिचा हर्षोल्लास गगनात मावेना. तिनं ताबडतोब भगवान विष्णूची विशेष पूजा आयोजित केली आणि कुलदेवतेला नैवेद्य अर्पण केला. राजमहालातील सगळ्या स्त्रियांनी मिळून राणी रूपवतीची काळजी घेण्याच्या तयारीला सुरुवात केली. आता दिवस आनंदात जाऊ लागले. राणीच्या गर्भाची योग्य काळजी घेतली जात होती. दर काही दिवसांनी राजवैद्य येऊन राणीची तपासणी करत होते. राणी रूपवतीचंही सगळं लक्ष उदरातील बाळाच्या वाढीवर आणि आरोग्यावर होतं. राजा प्रताप तर राणीची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून सतत दक्ष राहत होता. असा काही काळ सुखाने गेला. राणीच्या गर्भाला 5-6 महिने झाली असतील. तिचं पोट थोडंसं दिसू लागलं होतं. सर्वजण पुढील शुभक्षणाची आतुरतेने वाट बघू लागले. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका रात्री उशिरा राणीच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाली. ती वेदनेने कळवळून ओरडू लागली. वैद्यांना तातडीनं पाचारण करण्यात आलं आणि संपूर्ण महालात हलकल्लोळ माजला. राणी रूपवतीची अवस्था चिंताजनक दिसत होती. वैद्यांनी जीव तोडून प्रयत्न केले, अनेक औषधोपचार केले, पण दुर्दैवानं देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री राणीचा गर्भ गळून पडला. पोटातील बाळ दगावलं. ही दुःखद घटना घडताच पूर्ण राजवाड्यात शोककळा पसरली. ज्या महालात काही काळापूर्वी आनंदाचे सूर निनादत होते, तिथे आता हंबरडा फोडणाऱ्या रडव्या आवाजानं वातावरण भरून गेलं. राणी रूपवती मृत झालेल्या बाळाचा निपचित देह पाहून हृदयविदारक आरोळ्या ठोकून रडू लागली. तिचं दुःख अनावर झालं होतं.
ज्याची तिनं आर्ततेनं वाट पाहिली त्या लेकराचा चेहराही पाहून न देता ते तिला सोडून गेलं होतं. ही वेदना एका आईच्या काळजात पाणीच पाणी आणणारी होती. राजा प्रताप सुन्न झाला होता. प्रथम तर त्याला काहीच सुचत नव्हतं. ज्याचं सुखस्वप्न त्यांनी इतकी वर्ष पाहिलं होतं ते स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झालेलं पाहून त्याच्या काळजातली वेदना शब्दांच्या पलीकडे गेली. पण राणीचा विलाप ऐकून त्याला भान आलं. स्वतःचं दुःख बाजूला ठेवत तो राणीचं सांत्वन करू लागला. रूपवती, कृपा करून अश्रू पुस, राजा हलक्या आवाजात म्हणाला. मला माहिती आहे की हे दुःख अतोनात आहे, पण अशा रडण्यात आपल्या बाळाचंही दुःख वाढेल. धीर धर प्रिये, देवाची इच्छा अशी होती, आपण काही बदल करू शकत नाही. त्याच्याही डोळ्यात आसवं चमकत होती. नाही स्वामी, हे नक्कीच माझ्या पापांचं फळ असणार, राणी आक्रोश करून म्हणाली. देव आमच्यावर असा क्रूर का झाला? आम्ही कुणाचं काय वाईट केलं होतं? माझ्या बाळानं तर अजून जन्म देखील नव्हता घेतला, मग त्याची काय चूक होती? असं म्हणत ती पुन्हा हमसून हमसून रडू लागली. त्याच दुःखात काही दिवस गेले. संपूर्ण राजवाड्यावर शोककळा पसरली होती. राजा प्रताप आणि राणी रूपवती दुःखाच्या समुद्रात गटांगळ्या खात होते. आपल्या अपत्याच्या आठवणींनी त्यांची हृदय तुटत होती. राजकारभार जरी सुरू ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी राजाचं मन कुठेच लागत नव्हतं. महालातली प्रत्येक वस्तू त्यांना त्यांच्या अपूर्ण स्वप्नाचीच आठवण करून देत होती. राणीनं हाती तयार केलेलं लहानसं सुंदर पाळणं कोपऱ्यात रिकामं उभं होतं. त्या पाळण्याकडे पाहिलं की तिच्या डोळ्यात नकळत पाणी तरारायचं. एक दिवस राजा प्रतापने दरबारात आपल्या सर्व ज्येष्ठ सल्लागारांना, राजपुरोहितांना आणि मंत्र्यांना बोलावलं. शोकाकुल पण निर्धारपूर्वक त्यानं प्रश्न मांडला. आमच्या जीवनात जी ही अमंगल घटना घडली तिचं कारण काय असावं? खरंच आमच्या कुठल्या पापामुळे असं झालं असेल? ज्येष्ठ राजपुरोहित पुढे सरसावले आणि म्हणाले, महाराज, कधीकधी पूर्वजन्मीच्या कर्मांमुळेही अशा वेदना भोगाव्या लागतात. आपल्या हातून या जन्मी काही चूक झाली नसेल तरी एखाद्या पूर्वजन्मीच्या पापाचं फळ आताच्या जन्मात भोगावं लागतं. इतर काही ज्योतिषी मंत्र्यांनीही मान डोलावून त्यास अनुमोदन दिलं. राजा प्रतापच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि विचारमग्न भाव होते. म्हणजे आमच्या आधीच्या जन्मातलं पाप कारणीभूत असू शकतं, त्याने विचारलं. आणि जर तसंच असेल तर ते पाप नेमकं कोणतं आहे हे आपल्याला कसं कळणार? काही क्षण स्तब्ध शांतता पसरली. कुणाकडेच या प्रश्नाचं नेमकं उत्तर नव्हतं. शेवटी राजगुरूंनीच सुचवलं, महाराज, हिमालयातील वनात महर्षी वत्सराज ध्यानस्थ आहेत असं समजतं. ते सिद्ध पुरुष आहेत आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधू शकतील. आपण त्यांना साथ घातलीत तर ते नक्की येतील. राजा प्रतापने तत्काळ मान्य केलं. होय, त्यांना आदरपूर्वक आमंत्रित करा. मी स्वतः त्यांच्या स्वागताची व्यवस्था करतो, तो म्हणाला. 2 दिवसांनी महर्षी वत्सराज स्वतः राजवाड्यात पधारले. त्यांनी प्रवेश केला तेव्हा जणू काही योगशक्तीने त्यांना सर्व हकीकत आधीच ज्ञात होती. त्यांच्या प्रसन्न तेजस्वी चेहऱ्यावर अपार शांतता होती. राजा प्रतापने वैयक्तिकरित्या द्वाराजवळ जाऊन त्यांचे स्वागत केले आणि नम्रतेने त्यांना राजदरबारात आसन दिलं. महर्षी वत्सराज जटाधारी, गौरवर्णीय आणि अतीव शांत स्वभावाचे तपस्वी होते. त्यांच्या डोळ्यात करुणा आणि चेहऱ्यावर दिव्य शांती झळकत होती. त्यांच्या आगमनाने राजदरबारात जणू एक सात्विक लहर पसरली. राजा प्रताप आणि राणी रूपवती दोघेही नम्रपणे महर्षींच्या चरणांशी बसले. गुरुवर्य, आमच्यावर आलेल्या या आघाताने आम्ही कोलमडलो आहोत, राजा हलक्या कंपदार आवाजात म्हणाला. आमच्या अपत्याचं असं जाणं का घडलं असावं हा प्रश्न आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. कृपया आपल्या दिव्य ज्ञानाच्या प्रकाशात आम्हाला या घटनेमागचं कारण समजावून सांगा. महर्षी वत्सराजांनी काही क्षण डोळे मिटून ध्यान लावलं. सभेत उपस्थित प्रत्येकजण श्वास रोखून त्या महान तपस्व्याच्या बोलण्याची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात महर्षींनी डोळे उघडले. त्यांनी प्रेमळ दृष्टीने राजा राडणींकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, राजन, राडणी, मला तुमची व्यथा समजू शकते. तुमचा प्रश्न रास्त आहे. खरोखरच कोणतंही दुःख असंच नकळत घडत नाही. प्रत्येक घटनेच्या मुळाशी काही ना काही कर्मयोग असतोच. राणी रूपवतीने आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी विचारलं, मग आमचं असं कोणतं कर्म आहे गुरुदेव, ज्यामुळे माझ्या गर्भातील बाळाला जन्म मिळाला नाही? जर माझ्या हातून काही पाप झालं असेल तर शिक्षा मलाच व्हायला हवी होती. माझ्या निरागस बाळाने असा कोणता अपराध केला होता? महर्षी वत्सराजांनी हलकेच दीर्घ श्वास घेतला. राजनी, आत्मा अमर असतो. हे लहान बाळ जरी निष्पाप होतं तरी त्याच्या अकाली मृत्यूद्वारे काही पूर्वकर्मांचा हिशेब पूर्ण झाला, ज्याचं फळ तुम्हा दोघांनाही भोगावं लागलं, ते समजावणीच्या स्वरात म्हणाले. राजा प्रताप अधीर होऊन पुढे झाला. मात्र गुरुवर्य, ते कोणते कर्म होते? कृपा करून आम्हाला स्पष्ट करून सांगावे, त्याने विनंती केली.
महर्षी वत्सराज काही काळ निश्चल बसून राहिले. मग आपल्या दिव्य दृष्टीने त्यांनी जे पाहिलं ते वर्णन करू लागले. ही गोष्ट या जन्माची नाही, ते म्हणाले. ही कथा आहे तुमच्या पूर्वजन्माची. नीट ऐका. पूर्वीच्या जन्मी तुम्ही दोघेही पतिपत्नी होतात, पण साध्या कुळात जन्माला आलात. त्या जन्मात तुमची नावं वेगळी होती. राजा प्रताप त्या जन्मात विशाल नावाचा एक तरुण व्यापारी होता आणि मंजरी नावाची त्याची पत्नी होती. दोघेही देवभक्त आणि सज्जन होते. काही वर्ष त्यांचा संसार आनंदात चालला होता. पुढे त्यांनाही संततीची इच्छा झाली. लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी मंजरी गर्भवती राहिली. ही वार्ता समजताच विशालच्या घरात आनंद पसरला. विशाल आणि मंजरीलाही प्रचंड हर्ष झाला. ते दोघेही आपल्या होणाऱ्या बाळाची स्वप्न रंगवू लागले. परंतु काही आठवड्यांनी गावात दूर देशातून एक ज्योतिषी आले. त्यांनी मंजरीची कुंडली पाहिली आणि अतिशय गंभीर भाकीत केलं. त्यांनी विशालला सांगितलं, तुमच्या पत्नीच्या गर्भातलं बाळ अति अशुभ योग घेऊन येत आहे. या बाळाच्या जन्माने मोठं अपयश किंवा संकट येऊ शकतं. कदाचित घरातील कोणाचा तरी जीव धोक्यात येईल. हे ऐकताच विशालच्या पायाखालची जमीन सरकली. मंजरी देखील हे ऐकून फार घाबरली होती. त्या ज्योतिषाने पुढे इशारा दिला, जर या अपत्याचा त्याग केला नाही तर अनर्थ संभवतो. मूल जन्माला आलं तर ते फार काळ जगणार नाही आणि प्रसूतीत आईचाही जीव जाऊ शकतो. नीट विचार करा. विशालचं हृदय हे ऐकून सुन्न झालं. त्याने प्रथम ती शक्यता मानायलाच नकार दिला. नको, आम्ही असं पाप करू शकत नाही, तो उद्गारला. हे मूल आमच्या प्रेमाचं पहिलं फळ आहे. त्याग करणं म्हणजे त्याची हत्या करणं आणि ते महापाप आहे. विशाल विरोध करत राहिला. पण विशालच्या वडिलांनी त्याला समजावलं, बाळा, जर तुझ्या पत्नीचा जीव या प्रसूतीमुळे धोक्यात असेल तर असा धोका घेऊ नये. तुला पुढेही मुलं होतील, पण मंजरीचा जीव महत्त्वाचा आहे. मंजरीच्या आईवडिलांनीही रडत आपल्या लेकीचा जीव वाचावा म्हणून काहीही करायला तयार असल्याची गाळ घातली. या सगळ्यामुळे विशाल प्रचंड मानसिक क्लेशात पडला. एकीकडे त्याचं मन त्याला पोटीच्या निष्पाप लेकराला मरू देण्याची परवानगी देत नव्हतं, तर दुसरीकडे त्याच्या पत्नीचा आणि कुटुंबाचा प्रश्न होता. शेवटी भावनेवर विजय भीतीचा झाला. विशालने खिन्न मनाने आपला विरोध सोडला आणि तो पाप कार्याला तयार झाला. ठरवल्याप्रमाणे काही दिवसांनी एका अनुभवी दाईच्या मदतीने हे पाप कार्य पार पाडण्यात आलं. मंजरीला गुपचूप गर्भपात घडवण्यासाठी विशिष्ट औषध दिलं गेलं. एका काळ्या कुट्ट रात्री तिच्या गर्भातील त्या निरागस जीवाचा अंत करण्यात आला. त्या भयंकर रात्री मंजरी असह्य वेदनांनी विव्हळत होती आणि अपराधीपणाने हमसून रडत होती. तिच्या डोळ्यांसमोर तिचं बाळ नष्ट होतंय हे पाहून तिची हृदये भळभळून रडत होती. विशाल दूर उभा राहून अश्रू ढाळत होता. आपल्या होणाऱ्या अपत्याचं असं अंत होताना पाहून तोही आतून कोलमडून गेला. तरी स्वतःला समजावू लागला की हे सगळं माझ्या पत्नीसाठी, तिचा जीव वाचवण्यासाठी करतो आहे. त्या क्रूर कृत्यानंतर विशाल आणि मंजरीच्या जीवनात हळूहळू पूर्ववत परिस्थिती आली, तरी त्यांच्या अंतःकरणात एक बोच कायम राहिली. मंजरी निराशेच्या गर्तेत बुडाली होती. ती स्वतःला दोष देत रडत राहिली. विशालही देवळात जाऊन आपल्या पापाची क्षमा मागत राहिला. त्यांच्या पापाची जाणीव त्यांना खोलवर सतावत होती. त्या घटनेनंतर ईश्वराने जणू त्यांना संततीपासून वंचित ठेवलं. पुढच्या आयुष्यात त्यांना पुन्हा मूलबाळ झालं नाही. एका अर्थी त्यांनी त्या पापाची शिक्षा तत्काळ भोगायला सुरुवात केली होती. वर्षानुवर्षे ते निराश राहिले, परंतु जे झालं त्यावर आता कोणताच उपाय नव्हता. शेवटी त्या दाम्पत्याचा वृद्धापकाळ आला आणि नैसर्गिक रीतीने त्यांच्या आयुष्याचा अंत झाला. मात्र त्यांच्या आत्म्यावर गर्भपाताच्या महापापाची सावली सोबत होतीच. पुढील जन्मात त्या कर्मफळाला त्यांना सामोरे जावे लागणार होते. इतकं सांगून महर्षी वत्सराज गप्प झाले. दरबारात स्तब्ध शांतता पसरली होती. राजा प्रताप आणि राणी रूपवती श्वास रोखून हा अकल्पित वृत्तांत ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य आणि शोककालाचे भाव दाटले होते. राणी रूपवतीने हलक्या कंपदार आवाजात विचारलं, म्हणजे मीच ती मंजरी आणि माझे स्वामी विशाल होते त्या जन्मी? महर्षी वत्सराज मृदू स्वरात म्हणाले, होय, राजन आणि राज्ञी, तेच पतिपत्नी तुम्ही दोघे होता. म्हणूनच त्या पूर्वजन्मीच्या पापकर्माचे फळ या जन्मी तुम्हाला अपत्य शोकाच्या रूपाने भोगावं लागलं. हे ऐकून राजा प्रताप आणि राणी रूपवती दोघंही अवाक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहू लागले. पूर्वजन्मातील त्या भयावह रात्रीच्या आठवणी त्यांच्या मनपटलावर जिवंत झाल्या होत्या. त्यांच्या हातून घडलेल्या कर्माची जाणीव आता त्यांच्या अंतःकरणाला ठसठसून लागली होती. राणी रूपवतीने अश्रू पुसत महर्षींना नम्रतेने वंदन केलं आणि रुद्ध आवाजात म्हणाली, गुरुवर्य, आम्ही किती घोर पाप केलं.
स्वतःच्या भीतीपोटी एका निष्पाप जीवाचा बळी घेतला. ह्यापेक्षा मोठा अधर्म काहीच नाही. आम्ही त्याची शिक्षा भोगली आहे, पण आमच्या लेकराचा प्राण गमावावा लागला. आता यावर उपाय काय? पुढे आम्हाला संतानसुख लाभणार नाही का? राजा प्रतापानेही अश्रू अनावर होऊ लागलेले थांबून महर्षींना विचारलं, गुरुदेव, आम्ही आमच्या भीषण चुकीची पूर्ण जाणीव केली आहे. मनापासून पश्चात्ताप करतो आहोत. कृपा करून दया करा. पुढच्या आयुष्यात आम्हाला अधिक कठोर फळ भोगावं लागू नये. या पापातून मुक्त होण्याचा काही मार्ग आहे का? महर्षी वत्सराजांनी दोघांकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं, पश्चात्ताप ही प्रथम पायरी आहे. तुम्ही तुमची चूक मान्य केलीत हे अत्यंत योग्य झाले. गरुड पुराणात असं सांगितलं आहे की गर्भपात हा अत्यंत घोर महापाप आहे. ब्रह्महत्या जरी महापाप असली तरी भ्रूण हत्या हा त्याहून दुप्पट मोठा पापाचार मानला जातो. त्यामुळे या पापाचं प्रायश्चित्त करणं सुद्धा कठीण असतं. तुम्ही आधीच तुमच्या चुकीचं फळ भोगलं आहे. आपल्या मुलाचं अकाली जाणं ही त्या पापाची शिक्षा होती. परंतु पूर्ण शुद्धीकरणासाठी तुम्हाला आता अधिक प्रयत्न करावे लागतील. परमेश्वराची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी मन, वचन आणि कर्माने शरणागती पत्करा. राजा प्रताप आतुरतेने म्हणाला, आम्ही काय करावं गुरुदेव? कोणतीही शिक्षा भोगायला किंवा तपश्चर्या करायला आम्ही तयार आहोत. महर्षींनी काही क्षण विचार करून सांगितलं, तुम्ही दोघांनी गंगेत जाऊन पवित्र स्नान करावं आणि भगवान विष्णूची निष्ठापूर्वक उपासना सुरू करावी. शक्य तितक्या गोरगरिबांना अन्न वस्त्र दान करावं. विशेषतः गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलं यांची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्यावा. गायींचं पोषण आणि गोदान करा, कारण निरपराध प्राण्यांची सेवा केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. राज्ञी रूपवती, तू पुढील वर्षभर प्रत्येक एकादशीला उपवास करून विष्णूची पूजा कर. आपल्या कुलदैवताचं स्मरण करून जे काही पाप घडलं त्याबद्दल निर्लेप अंतःकरणाने क्षमा माग. तुझा पश्चात्ताप खराखुरा असेल तर ईश्वर नक्की तुझ्या प्रार्थना ऐकून घेईल. राजा प्रताप आणि राणी रूपवतीने महर्षींचे प्रत्येक शब्द मनात ग्रहण केले. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल आभारी आहोत गुरुवर्य, राजा कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तन मनाने प्रायश्चित्त करू. देव आमची माफी करून आम्हाला पुन्हा संतानसुख देईल अशी पूर्ण श्रद्धा आहे. महर्षी वत्सराजांनी दोघांवर कृपादृष्टी ठेवत आशीर्वाद दिला. श्रीहरी तुम्हावर प्रसन्न हो. राजा राणींनी पुन्हा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून वंदना केली. त्या दिवसापासून राजा प्रताप आणि राणी रूपवतींनी प्रायश्चित्ताचा मार्ग अवलंबला. रोज पहाटे दोघंही उठून नदी तीरावर जाऊन पवित्र गंगा स्नान करू लागले. त्यांनी भगवान विष्णूची विधिवत पूजा आणि विष्णू सहस्त्रनामाचा नियमित जप सुरू केला. प्रत्येक गुरुवारी राजमहालात गरीब आणि गरजूंसाठी अन्नदान केलं जाऊ लागलं. अनेक भिक्षुक आणि निराश्रितांना पोटभर अन्न आणि वस्त्र मिळू लागले. राजदाम्पत्य स्वतः लक्ष ठेवून हे पुण्यकर्म पार पाडत होते. राणी स्वतः नगरातील गर्भवती महिलांची चौकशी करी. ज्यांना औषध, पोषण किंवा वस्त्रांची गरज असेल त्यांना ती मदत पुरवी. लहान मुलांसाठी तिने राजकोषातून शिक्षण आणि आरोग्य सुविधांची सोय करून दिली. तिच्या मनात आपल्या पूर्वीच्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची तळमळ होती. राजा प्रतापही दर शुक्रवारी गायींची पूजा करी आणि गोशाळेला उदार दाने देई. त्यांनी पवित्र गोवंश दान करून गोमातेची सेवा केली. अशा प्रकारे ते परमेश्वराची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करत होते. राणीने दर एकादशीला उपवास ठेवून विष्णू मंदिरात मनोभावे प्रार्थना केली. ती रोज संध्याकाळी भगवान कृष्णाची कथा किंवा गाथा वाचून देवाचं स्मरण करी. तिच्या डोळ्यातील पश्चात्तापाचे अश्रू देवाच्या मूर्तीसमोर ओघळत असत, जणू आपल्या अपराधांची क्षमा मागत असत. या तल्लीन भक्तीने आणि सेवाकार्यातून त्यांना हळूहळू मानसिक शांती लाभू लागले. काही महिने अशा रीतीने प्रायश्चित्त, सेवा आणि साधना करतच गेले. एके रात्री राणी रूपवती गाढ झोपल्यावर तिला एक अद्भुत स्वप्न पडलं. तिने पाहिलं की स्वयं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आकाशातून प्रकट झाले आहेत. देवदेवतांचे तेजोमय रूप पाहून रूपवतीने स्वप्नातच त्यांना सश्रद्ध दंडवत घातला. भगवान विष्णूंच्या मुखावर एक मंद स्मित होतं. उठ बाळ रूपवती, देव प्रसन्न स्वरात म्हणाले. तू आणि तुझ्या पतीने सत्यनिष्ठा आणि भक्तीने जे प्रायश्चित्त केलं आहेस ते आम्ही पाहिलं आहे. तुमचा पश्चात्ताप निष्कपट आहे. देवी लक्ष्मीनेही प्रेमळ स्वरात आशीर्वाद देत म्हटलं, मातेच्या हृदयावरचा घाव आम्हाला समजू शकतो, पण तू दाखवलेल्या धैर्य आणि श्रद्धेमुळे ईश्वर तृप्त झाले आहेत. विष्णू पुढे म्हणाले, तुम्ही आता पापबंधनातून मुक्त होत आहात. तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद भरून येईल. भगवान विष्णूंच्या हातातील कमळे तेजाने झळाळून उठली. विष्णू महाराज म्हणाले, तुमच्या घराण्याला लवकरच संततीचा आशीर्वाद मिळेल. तुला लवकरच एक स्वस्थ तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. तो दीर्घायुषी आणि कर्तृत्ववान होईल. आता चिंता सोडा आणि आनंदी राहा.
तेवढ्यात स्वप्न तहकूब झालं आणि रूपवतीची जाग आली. तिच्या हृदयात प्रचंड आनंद भरून आला होता. तिनं तत्काळ राजा प्रतापला जागं केलं आणि उमळत्या भावनांनी संपूर्ण स्वप्नकथन केलं. राजा प्रतापने स्वप्नाचं वृत्त ऐकताच दोन्ही हात आकाशाकडे करून उत्स्फूर्तपणे उद्गार काढले, जय विष्णू भगवान, जय लक्ष्मी माता. कित्येक महिन्यांनी पहिल्यांदाच राजदंपतीच्या चेहऱ्यावर निरागस समाधान फुललं. ईश्वरी कृपेने काही आठवड्यातच रूपवती पुन्हा गर्भवती राहिली. ही वार्ता कळताच दोघांनीही देवाच्या चरणी शेकडो वेळा धन्यवाद अर्पण केले. मागील घटनांमुळे महालातील सर्वजण अतिशय दक्ष होते. दररोज देवाला प्रार्थना झाली की हा गर्भ पूर्ण काळ वाढून सुखरूप जन्माला यावा. राजा प्रताप आणि राणी रूपवतीने अत्यंत काळजीपूर्वक गर्भारपणातील दिवस घालवले. वैद्यांनी सुचवलेल्या प्रत्येक गोष्टीचं काटेकोर पालन केलं. त्याचबरोबर आपल्या भक्ती आणि सेवाकार्यातही त्यांनी खंड पडू दिला नाही. उलट अधिक जोमाने वाढवले. अखेर तो मंगल दिवस उगवला. राजमहालात पुन्हा एकदा प्रसूतीची तयारी सुरू झाली. सकाळपासूनच राणीला प्रसववेदना जाणवू लागल्या. राजवैद्य आणि सुईण हजर होते. दुपार होताच राणी रूपवतीने एका गोंडस बालकास जन्म दिला. राजपुत्राचा जन्म झाला. बाळाचं पहिलं रडणं ऐकताच महालातून आनंदाचे नगारे वाजू लागले. वाजंत्री आणि ढोलताशे निनादू लागले. स्त्रियांनी आनंदाने उखाणे घेत सडा संमार्जन केलं व पुष्पवृष्टी केली. राजाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तो भावविवळ होऊन म्हणाला, देव खरोखर दयाळू आहे. राणी रूपवतीने आपल्या लहानग्या बाळाला उराशी धरलं तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. इतक्या वर्षांनी तिची रिकामी कूस भरून आली होती. राजदंपत्याच्या आयुष्यातला अंधार दूर होऊन तेजस्वी उजेड पसरला होता. संपूर्ण राज्यभर उत्सव साजरा झाला. मुलाचा जन्म हा देवकृपेचं अमूल्य फळ मानतात आणि ती कृपा पुन्हा लाभल्यामुळे सारे प्रजाजन आनंदित झाले. राजा प्रतापने त्या दिवशी हजारो गरजू नागरिकांना आनंदाने अन्नदान केलं आणि राणी रूपवतीने शेकडो माता आणि नवजात शिशूंना नवीन वस्त्र आणि गोडधोड वाटलं. त्या संध्याकाळी राजदरबारात राजा प्रतापने सर्वांना उद्देशून सांगितलं, आज आम्ही अनुभवलं की आपली चूक मान्य करून प्रामाणिकपणे प्रायश्चित्त केल्यास परमेश्वर आपली क्षमा करतो आणि पुन्हा कृपादृष्टी करतो. तो भावुक स्वरात बोलत होता. या कथेतून मिळालेला धडा असा की आपण कुठल्याही परिस्थितीत गर्भपातासारखा पापाचार करू नये. एका निरपराध जीवाचा संहार करणं ईश्वराला मान्य नाही. जीव देणं घेणं याचा सर्वाधिकार परमेश्वराचा आहे. आपण त्याचे माध्यम भक्त आहोत. राणी रूपवतीनेही डोळ्यात समाधानाचे अश्रू घेऊन मान डोलावली. तिच्या मांडीवर तिचा लहानगा राजकुमार खेळत होता. तिने मनोमन परमेश्वराचा जय जयकार करून प्रार्थना केली, हे परमेश्वरा, जशी तू आम्हाला सद्बुद्धी दिलीस आणि आमची माफी केलीस तशी सुबुद्धी तू सर्वांना दे, जेणेकरून कोणाकडूनही असा घोर पापाचार घडू नये. अशी ही कोणते पाप केल्यामुळे बाळ पोटातच मरण पावते याची कथा. या कथेतून आपल्याला कळतं की गर्भातील निष्पाप जीवाची हत्या करणं हा अत्यंत घोर पाप आहे आणि अशा पापाचे परिणाम भोगावेच लागतात. त्यामुळे कोणीही असा अपराध करू नये. प्रत्येकाने आपल्या आचार विचारांची काळजी घ्यावी आणि कोणत्याही जीवाला, तो जन्मलेल्या रूपात असो की अजून गर्भात, इजा पोहोचवू नये. परमेश्वराने आपल्याला सन्मार्ग दाखवावा हीच प्रार्थना.